जे पूर्णवादी बँकेनं बोगस कर्ज वाटप जे केलेलं आहे त्या कर्ज वाटपाची चौकशी करून संबंधित हजाराला पैसे नाही येत कोणाचे म्हणजे वेगवेगळे कारण आहेत आणि आतापर्यंत ठेवीदारांच्या ठेवी परत नाही मिळाल्या यामुळे आतापर्यंत 55 लोकांनी आपलं जीवन संपवलेलं आहे आणि ज्ञान राहतात तर देश लेवलवरती त्यांचं नाव झालेलं होतं. म्हणजे हे सगळे नामांकितच होते, परंतु नामांकित व्यक्तींनी काय केलं आहे हे सर्व बीडकरांनी आणि महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या बीडकरांची फसवणूक होऊ नये आणि पूर्णवादीच्या संदर्भामध्ये जी प्रेस नोट त्यांनी दिलेली आहे की याच्यामध्ये सगळे नामांकित आहेत. नामांकित पूर्णवादी बँकेचे जे सर्व जे नवीन झालेले अध्यक्ष आहेत त्यांनी एक सोशल मीडियावरती खुलासा केला. मग मला म्हणायचं तुमची बँक सुरक्षित आहे तर तुम्हाला खुलासा करण्याची गरज का पडली? ज्ञानराधा साईराम याच्या संदर्भामध्ये देखील वारंवार व्हिडिओ येत होते आणि तेही अध्यक्षांचेच येत होते आणि त्याच्या पाठोपाठ पूर्णवादीच्या अध्यक्षांना सुद्धा खुलाशाच्या माध्यमातून जनतेसमोर यावं लागलं. याच्या पाठीमागचं गोड बंगाल काय आहे? काय निवेदन पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे सहकार आयुक्त माननीय दीपकजी तावरे साहेब यांची बीडमध्ये पूर्णवादी नागरिक सहकारी बँकेच्या संदर्भामध्ये जे पूर्णवादी बँकेनं बोगस कर्ज वाटप जे केलेलं आहे त्या कर्ज वाटपाची चौकशी करून संबंधित जे काही शाखा अधिकारी असतील आणि सगळ्यात महत्वाचा विषय याच्या पाठीमागे कोण आहे याची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, कारवाई झाली पाहिजे या संदर्भामध्ये तावरे साहेबांना पुणे येथे निवेदन दिलेलं. नक्कीच. मात्र आता बीडमध्ये पूर्णवादी बँकेमध्ये देखील ज्ञानराधा असेल किंवा जिजाऊ असेल तशाच पद्धतीने देखील म्हणजे घोटाळा झाला असं देखील बोललं जात आहे. ठेवीदार संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं गेल्या 2 वर्षापासून बीड जिल्ह्यातील ज्ञानराधा मल्टीस्टेट असेल, साईराम मल्टीस्टेट असेल, राजस्थानी मल्टीस्टेट असेल, मासाहेब जिजाऊ मल्टीस्टेट असेल यासह अन्य काही पतसंस्था असतील आणि इतर काही छोट्या मोठ्या मल्टीस्टेट आणि बँका असतील याच्यामध्ये लाखो गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे व्यापाऱ्यांचे जे पैसे अडकलेले आहेत त्याच्यासाठी राज्यव्यापी आंदोलन सुरू आहे. आणि प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर या बीड जिल्ह्यामध्ये नव्हे तर संपूर्ण मराठवाड्यामध्ये अगोदरच ठेवीदार हा होरपळून गेलेला आहे. आपल्या ठेवी परत न मिळाल्यामुळं कोणाच्या मुलीचे लग्न थांबलेले आहेत, कोणाचे आजाराला पैसे नाही येत, कोणाचे म्हणजे वेगवेगळे कारण आहेत आणि आतापर्यंत ठेवीदारांच्या ठेवी परत नाही मिळाल्या यामुळे आतापर्यंत 55 लोकांनी आपलं जीवन संपवलेलं आहे, त्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. म्हणून ज्या काही चर्चा चालू आहेत पूर्णवादीच्या संदर्भामध्ये अशी वेळ माझ्या बीड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील ठेवीदार बंधूंवरती येऊ नये याची काळजी वाटली म्हणून जी काही चर्चा सुरू आहे, जे काही बीडच्या न्यूजपेपरमध्ये ज्या काही बातम्या प्रसिद्ध झाल्या, जालन्याच्या दैनिकांमध्ये काही बातम्या प्रसिद्ध झाल्या म्हणून एक ठेवीदार संघर्ष कृती समितीचा राज्याचा मुख्य प्रवर्तक ह्या नात्यानं कुठल्याही नागरिकांची दिशाभूल आणि त्याची फसवणूक होऊ नये म्हणून आयुक्त दीपक तावरे साहेब यांना पूर्णवादीच्या संदर्भामध्ये निवेदन दिलेलं आहे आणि तावरे साहेबांनी देखील याला सकारात्मक प्रतिसाद देऊन येत्या काही दिवसामध्ये पूर्णवादी बँकेच्या चौकशीचे आदेश त्याचं पत्र निघेल असं आम्हाला आश्वासित केलेलं. मात्र या पूर्णवादी बँकेचे संचालक मंडळ असेल किंवा अध्यक्ष यांची काय गोंधळ झाले का? नाही, त्यांच्याबरोबर बोलण्याचा काही प्रश्न येत नाही आणि त्यांच्याशी म्हणजे आपलं काही वैर आहे किंवा वैर असण्याचंही काही कारण नाही. मुळामध्ये हेतू आहे की आपण या भारताचे नागरिक आहोत, आपण या बीडमध्ये राहतो, एक बीडमध्ये जबाबदार व्यक्ती म्हणून आपण सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना समाजाचं आपण देणं लागतो या भूमिकेतून हा सगळा विषय सुरू आहे. परंतु मला सांगायचं आहे की बीडचा इतिहास जर बघायला गेलं तर ज्ञानराधा साईराम राजस्थानी यासह बीडमध्ये ज्या काही नामांकित हा शब्द काल परवा दिवशी या पूर्णवादीच्या संदर्भामध्ये एक प्रेस नोट आली होती आणि त्याच्यामध्ये प्रेस नोट मध्ये असं लिहिलं होतं की पूर्णवादी बँकेच्या संदर्भामध्ये पूर्णवादी बँकेचं संचालक मंडळ अध्यक्ष हे नामांकित व्यक्ती आहेत. तर मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की ज्ञानराधाचे अध्यक्ष, ज्ञानराधाचं संचालक मंडळ, साईरामचे अध्यक्ष, साईरामचं संचालक मंडळ, मासाहेब जिजाऊचे अध्यक्ष त्याचं संचालक मंडळ, त्याचबरोबर राजस्थानीचे अध्यक्ष त्यांचं संचालक मंडळ हे सुद्धा आपल्या ह्या बीड जिल्ह्यातील नामांकित व्यक्ती होते
आणि ज्ञानराधाचं तर देश लेवलवरती त्यांचं नाव झालेलं होतं. म्हणजे हे सगळे नामांकितच होते, परंतु नामांकित व्यक्तींनी काय केलं आहे हे सर्व बीडकरांनी आणि महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे. म्हणून माझ्या बीडकरांची फसवणूक होऊ नये आणि पूर्णवादीच्या संदर्भामध्ये जी प्रेस नोट त्यांनी दिलेली आहे की याच्यामध्ये सगळे नामांकित आहेत. नामांकितचा अर्थ काय? म्हणजे नामांकित व्यक्ती आहेत म्हणून आम्ही पैसे ठेवायचे का? आम्ही पैसे का ठेवतो बँकेमध्ये? तर आम्हाला जे पैसे आहेत ते आमचे पैसे सुरक्षित असले पाहिजेत. ते आमची ठेव तिथं सुरक्षित राहिली पाहिजे आणि आम्हाला तो अधिकार आहे आमची ठेव सुरक्षित आहे का नाही ते विचारायचा, तक्रार करायचा. आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानात दिलेला तो आम्हाला अधिकार आहे. आणि आम्ही बँकेमध्ये जे काही तुम्ही जे काही पूर्णवादीच्या संदर्भामध्ये जे काही कर्ज प्रकरण तुम्ही बोगस दिलेले आहेत याची चौकशी करा ही मागणी केलेली आहे. आम्ही कोणालाही पैसे काढा किंवा पैसे तिथं ठेवू नका किंवा ही बँक बुडत आहे किंवा ही बँक रडारवर आहे असं कुणाला सांगितलं नाही. ज्याचा त्याचा स्वतंत्र संविधानानं दिलेला अधिकार आहे आणि लोक ते निश्चित आणि बीडकर आता खूप जागृत झालेले आहेत. बीडकरांना सांगण्याची गरज नाही काय केलं पाहिजे आणि काय नाही. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि येत्या काही दिवसामध्ये बीडकर नक्कीच पूर्णवादी बँकेच्या संदर्भामध्ये शहानिशा करतील. कारण बीडमध्ये हिना शाहीन नागरिक सहकारी बँक ही सुद्धा बुडालेली आहे. चंपावती नागरिक सहकारी बँक ही सुद्धा बुडालेली आहे आणि मधल्या काळामध्ये द्वारकादास नागरिक सहकारी बँकेचे सुद्धा काही प्रकरण समोर आले होते. म्हणजे नागरिक जर जागरूक असला तर तो आपली ठेव सुरक्षित आहे का नाही हे तपासून पाहू शकतो आणि फसवणूक होऊ नये म्हणूनच मी सहकार आयुक्त यांची भेट घेऊन निवेदन दिलेलं आहे. पण मात्र ज्ञानराधा असेल किंवा जिजाऊ असेल यामध्ये ज्या ठेवीदारांनी ठेवी ठेवल्या होत्या त्या ठेवीचा गैरवापर देखील झाल्याचं जे चित्र आपल्याला पाहायला मिळालं. यामध्ये काही तसं काही झालं असेल का? ज्ञानराधा, साईराम, राजस्थानी आणि मासाहेब जिजाऊ या मल्टीस्टेटमध्ये ठेवीदारांच्या ठेवींचा कसा वापर केला, कुठे वापर केला आणि आज ठेवीदार किती परेशान आहे हे सर्वांनी पाहिलेलं आहे आणि ठेवींचा वापर कुठल्या पद्धतीमध्ये झालेला आहे हे सुद्धा सर्वांना ज्ञात आहे. म्हणून काल पूर्णवादी बँकेचे जे सर्वेसर्वा जे नवीन झालेले अध्यक्ष आहेत त्यांनी एक सोशल मीडियावरती खुलासा केला. मग मला म्हणायचं तुमची बँक सुरक्षित आहे तर तुम्हाला खुलासा करण्याची गरज का पडली? म्हणजे याच्या पाठीमागचं गोड बंगाल काय आहे किंवा जे बोगस कर्ज दिलेलं आहे त्याचा खरा मास्टर माइंड कोण आहे ह्याची चौकशी तर 100% झाली पाहिजे आणि ह्याची चौकशी होऊन त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे. म्हणजे तुम्हाला आणि ज्ञानराधा, साईराम याच्या संदर्भामध्ये देखील वारंवार व्हिडिओ येत होते आणि तेही अध्यक्षांचेच येत होते आणि त्याच्या पाठोपाठ पूर्णवादीच्या अध्यक्षांना सुद्धा खुलाशाच्या माध्यमातून जनतेसमोर यावं लागलं. याच्या पाठीमागचं गोड बंगाल काय आहे हे जनतेसमोर आलं पाहिजे. म्हणून याचा पाठपुरावा आम्ही नक्कीच येत्या काही दिवसामध्ये करणार आहोत.